तर मित्रांनो, महाज्योतीमार्फत पुन्हा एक परिपत्रक जाहीर झालेले आहे. तर ते परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकतो कोणासाठी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो डेट जी आहे ती 21 एप्रिल 2025 आहे आणि परिपत्रक जे आहे ते विषय दिलेला आहे जे EE किंवा नीट पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नीट प्रशिक्षणाकरिता नव्याने अर्ज तसेच त्रुटी पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत. तर मित्रांनो, महाज्योतीमार्फत जे फॉर्म अगोदर भरले गेले होते जे EE किंवा नीटसाठी जे पुस्तक असतात ते वाटप संच योजनेअंतर्गत, तर त्यासाठी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन त्रुटी होती. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 2026 EE नीट 2026 पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार EE नीट पुस्तक संच योजनेकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मेरिटद्वारे निवड यादी तसेच नीटकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे इतर योजनेअंतर्गत नीट प्रशिक्षणाकरिता पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने नीटकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता करण्याकरिता व नव्याने अर्ज करण्यासाठी 20 एप्रिल 2025 रोजी मुदतवाढ देऊन नीट पुस्तक संच वाटप योजनेकरिता पात्र व पुन्हा अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी 28 मार्च 2025 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु अद्यापही पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतात दिनांक दिलेला आहे 20 मे 2025 रोजी मुदत वाढ देण्यात येत आहे. या संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये त्रुटी होती आणि काही विद्यार्थ्यांच्या जे मेरिट लिस्ट होती ती त्या ठिकाणी पब्लिक करण्यात आलेली होती आणि त्यानुसार या ठिकाणी त्यांना जेवढे फॉर्म पाहिजे होते EE किंवा नीटसाठी, तर तेवढे फॉर्म पुरेसे आले नसल्यामुळे या ठिकाणी पुन्हा जी लिंक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि अजून 20 मेपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही नीट आणि JEEसाठी जे अर्ज केले नसेल महाज्योतीमध्ये, तर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर आपले ॲप्लिकेशन अप्लाय करायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेण्यात यावा. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो. व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू.